विषय होता. आज दिल्लीमध्ये बऱ्याच घडामोडी घडतात. तर काय एकूण परिस्थिती आहे, ही सर्वजण आपल्याकडेच येणार आहेत का? तर दिल्लीमध्ये काय घडामोडी घडतायत याची कल्पना मला नाही, परंतु परभणीमधली घडामोड मी तुम्हाला सांगतो की आमच्या या सगळ्या रांगेमध्ये शेवटी कोण बसलेत बघा. ही परभणीतली सगळ्यात अतुल बरोबर बसलेले आहेत, अतुल सर्वदे बसलेले आहेत. त्याच्यामुळं परभणीतली म्हणजे जे काय म्हणतात जगात जर्मनी आणि भारतात परभणी आहे बघा. हे झालं, परंतु 6 जण मागच्या अनेक दिवसांपासून हे होते. त्यांची नाराजगी त्यांनी पक्षाकडे कळवली होती. वेळ मिळत नाही पक्षाकडून. आता सुद्धा एवढं सगळं झाल्याच्या नंतर सुद्धा पक्षाकडून ज्या पद्धतीनं ताकद नेत्यांना असो कार्यकर्त्यांना असो मिळत नाही, असं त्यांचा सगळ्यांचा नाराजगी त्यांनी व्यक्त केलेली होती. ह्याच्यामध्ये नवीन काहीच नाही आहे. 3.5-4 वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला, त्यावेळी देखील परिस्थिती तीच होती. आज देखील तीच परिस्थिती आहे. कार्यकर्त्यांच्या भावना 4.5 वर्षापूर्वी देखील त्याच होता आणि आता देखील त्याच आहेत. याच्यात काहीच बदल नाही वाटतं आणि ह्याच्यामुळेच हे सगळं होतंय असं वाटतं. नाही, जे घडणार असेल ते ह्याच्यामुळेच घडतंय. साधारण 19 तारखेला आपला वर्धापन दिन आहे शिवसेनेचा. त्या ह्याच्यामध्ये हे सगळेजण दिसतील आपल्याला. नाही, ते 19 तारखेला दिसतील की नाही हे मला खरंच काही माहीत नाही. मी पण त्याच प्रतीक्षेमध्ये आहे की दिल्लीमध्ये नक्की काय चाललेलं आहे, कशा पद्धतीनं तिथं कार्यवाही चालू आहे. शिंदेसाहेब पण तिथे दिल्लीमध्ये आहेत असं मला कळलेलं आहे तुमच्याच माध्यमातून. त्याच्यामुळे मगाशी जे मी सांगितलं की आपण थोडा संध्याकाळपर्यंत जर थांबलो तर सगळ्याच गोष्टीचं कुतूहल जे तुमचं आहे माझं आहे ते संपेल. शिवसैनिकांची जी इच्छा आहे ती परत एकदा पुन्हा पूर्ण होईल काही दिवसांमध्ये. कसली? मुख्यमंत्री पदासंदर्भात हे बघा, प्रत्येक पक्षाचे नेते हे उच्च पदावर बसावेत ही प्रत्येकाची भावना असते. मला जर तुम्ही विचारलं की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री भविष्यामध्ये कोण झालं पाहिजे, मी 100% हेच सांगणार की एकनाथ शिंदे साहेब झाले पाहिजेत. बांगर साहेब देखील तेच सांगणार, आमचे आनंदजी देखील तेच सांगणार, सईद भैया देखील तेच सांगणार. बरोबर आहे की नाही? उद्या तुम्ही राजू नवकरेंना जर विचारलं तर मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे तर ते त्यांच्या पक्षाच्या नेत्या मुख्यमंत्री झाले पाहिजेत म्हणून सांगणार. तसं भारतीय जनता पार्टीला विचारलं तर देवेंद्रजी व्हावेत म्हणून सांगणार. त्यामुळे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची, आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जर इच्छा असेल की माझे नेते हे सर्वोच्च पदी बसले पाहिजे, चूक आहे. प्रत्येक पक्षामध्ये तीच भूमिका असते. आज अरविंद सावंत असतील, संजय राऊत असतील यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यांचं म्हणणं आहे की वेगवेगळ्या कारवाई असतील, आमिष असतील, 15 कोटी रुपयांना टोकन दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांचा निकाल सुद्धा त्यांच्या बाजूने लावून घेऊ असं त्यांना आश्वासन दिले. म्हणून ते तुमच्यावर चिडले पण काहीतरी. मग बघा आता किती फ्रस्ट्रेट झालेली लोक आहेत. म्हणजे जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्यांना दाखवून ही सगळी मंडळी मोठं झाली, ते आता तुमच्यावर पण चिडायला लागले. म्हणजे किती फ्रस्ट्रेशन आलंय बघा ना. माझं म्हणणं ह्याच्यातनंच सगळं संघटनेचं काय झालेलं आहे, संघटनेचं भविष्यातली वाटचाल काय असणार आहे. आम्ही गेलो 50 कोटी घेतले, अजून कोण येणार असेल 15 कोटी घेतले, अजून कोण याला ईडी लागली. हे सगळं थोतांड आहे. मतदारांनी दाखवून दिलेलं आहे की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहोत. शिवसेनेची ताकद वाढणार समजा. ही सगळी घडामोड घडली तर नक्की वाढेल ना. थँक्यू. हे होते उदय सामंत. यांनी सर्व स्पष्ट केलंय की येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद वाढेल.